काहीही चुकी नसताना कधी-कधी आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडून जातात, की त्याची जी छाप आहे ती आयुष्यभर आपल्या मनावर राहते आणि त्याचा परिणाम माझ्यावर, माझ्या नवऱ्यावर, इव्हन माझ्या पूर्ण फॅमिलीवर झालं. पण त्या गोष्टीतून माझी पूर्ण फॅमिली अशी काय बाहेर निघाली ना फ्रेंड, की त्या गोष्टीचा माझ्यावर किंवा माझ्या नवऱ्यावर, इव्हन माझ्या पूर्ण फॅमिलीवर अजिबात परिणाम झालेला नाही. पण हां, आम्ही थोडे दिवस सफर तर केलंच. पण जर तुमची पूर्ण फॅमिली तुमच्यासोबत असेल ना, तर कितीही मोठं संकट येऊ दे, कितीही मोठी अडचण येऊ दे, तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढायला तुमची फॅमिली खूप मदत करेल. त्यामुळे फॅमिलीसोबत राहा. आणि आमची फॅमिली बघायला गेलं ना, तर कोणताही प्रॉब्लेम आला, कोणतंही संकट आलं, तर आम्ही तो मिळून सॉल्व्ह करतो. आणि काहीही चुकी नसताना जर एखादं संकट तुमच्यासमोर आलं, तर त्याला सॉल्व्ह करा, त्याला फेस करा. कारण पुढे ना देवाने आपल्यासाठी खूप छान काही राखून ठेवलेलं आहे. कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कारण देवाचा नियम आहे फ्रेंड्स, जर तुम्ही चांगलं केलं तर तुमच्यासोबत चांगलंच होईल आणि समोरच्याने तुमच्यासोबत वाईट केलं तर त्याच्यासोबत पण वाईट होईल. तर नेहमी चांगलं विचार करा, चांगलं बोला आणि आपल्या फॅमिलीसोबत राहा, फॅमिलीसोबत खुश राहा. आणि आता त्या सिच्युएशनमधून आम्ही पण निघालेलो आहोत आणि आता आम्ही खूप हॅप्पी आहोत. तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय अँड टेक केअर.